Hello students, today we will discuss about the new chapter, that is chapter number 3, motion in a straight line. The motion in a straight line, so for that purpose we have to know what is motion. हा जो चॅप्टर्स आहे, हा जो नवीन चॅप्टर आपण आज स्टार्ट करत आहोत, त्या चॅप्टरचं नाव आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मग मोशन इन अ स्ट्रेट लाईन हा या चॅप्टरसाठी सर्वात महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे मोशन. सर्वात पहिले आपण डिस्कस करू की मोशन म्हणजे काय, मोशन कशाला म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ वी कन्सिडर अ बॉडी इज हिअर, सपोज दिस वन इज द बॉडी, it is at point A. After applying some force on this body moves, and supposed to be it reaches at point B. So what happened? काय केलं आपण, पॉईंट ए ला असताना एका बॉडीवरती फोर्स एक्झर्ट केला F, तर ती बॉडी काय होती, मूव्ह होत होती आणि ती कोणत्या पॉईंटला आली आहे, बी पॉईंटला आली आहे. आता ज्या वेळेस बॉडी तिची पोझिशन चेंज करते, आणि पोझिशन चेंज करण्यासाठी तिला सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो कुठला आहे, टाईम है ना. वेन बॉडी स्टार्ट्स फ्रॉम ए पॉईंट अँड रीच ॲट पॉईंट बी, देन इट टेक्स सम टाईम. सो टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. कुठलीही ऑब्जेक्ट असू द्या, कुठलीही बॉडी असू द्या, ती एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर तिथं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय असतो, टाईम. मग बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, याचा अर्थ काय, ती तिची पोझिशन चेंज करते. आधी पोझिशन्स कुठं होती, पॉईंट एला, नंतर पोझिशन कुठं आली, पॉईंट बीला. म्हणजे पोझिशन चेंज करणे, कुठल्याही वस्तूची पोझिशन चेंज करणे विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज मोशन. मोशनला आपण कसं डिफाईन करणार, मोशन म्हणजे काय, मोशन म्हणजे दी चेंज इन पोझिशन of an object, change in position of an object with respect to time. Is called motion. So this is the very simple definition of motion. सर्वात सोपी जर व्याख्या जर आपल्याला करायची असेल मोशनची, तर ती कुठली असेल, द चेंज इन पोझिशन. आता आपण इथं बघितलं आहे, एक बॉडी आहे पॉईंट एला, ती काय करत आहे, स्वतःची पोझिशन चेंज करत आहे, स्वतःची पोझिशन चेंज करत आहे, तर विथ रिस्पेक्ट टू कोणावर, टाईमवर. सो चेंज इन पोझिशन ऑफ अन बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज मोशन. म्हणजे कुठलीही बॉडी मोशनमध्ये आहे असं केव्हा म्हणू आपण, ज्यावेळेस ती पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम. सपोज आय एम स्टँडिंग बिफोर यू, मी तुमच्या पुढे उभं आहे, अँड वेन आय एम मुव्हिंग टुवर्ड्स यू, सो वॉट हॅपन, आय एम चेंजिंग माय पोझिशन, अँड व्हाईल आय एम चेंजिंग माय पोझिशन देन देअर इज अ टाईम, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो सच कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज मोशन. मोशन फार महत्त्वाचं आर्टिकल आहे मुलांना. मोशन कळणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपलं चॅप्टरचंच नाव आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनची मोशन आपल्याला शिकायची. मोशन इन अ स्ट्रेट लाईन काय आहे. तर सर्वप्रथम आपण मोशन या शब्दाचा अर्थ बघितला आहे, की मोशन या शब्दाचा अर्थ असा आहे की मोशनमध्ये एखादी जर बॉडी असेल तर ती बॉडी काय करत असते, स्वतःची पोझिशन चेंज करत असते विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, त्याला म्हणायचं मोशन. आता स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ. त्या स्ट्रेट लाईनला आणखीन एक वर्ड आहे, याला आपण रेक्टिलिनियर सुद्धा म्हणतो. रेक्टिलिनियर. आता मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आता मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन म्हणजे काय, की स्ट्रेट लाईन काय इंडिकेट्स करतं आपल्याला, आपल्याला स्ट्रेट लाईन इंडिकेट्स करतं वन डायमेन्शन. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की बाबा वन डायमेन्शनल काय आहे, स्ट्रेट लाईन म्हणजे वन डायमेन्शनल. आता वन डायमेन्शनल काय, टू डायमेन्शनल काय, थ्री डायमेन्शनल काय, या कन्सेप्टसाठी
तुम्ही वेक्टर या कन्सेप्टमध्ये एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बघितली. सपोज these are the three axes x, y and z. This one is the origin. If a body moves along x-axis, then it is called as one dimensional. जर एखादी बॉडी एक्स ॲक्सिस वरती मूव्ह होत असेल तर तिला आपण काय म्हणू, वन डायमेन्शनल. किंवा एखादी बॉडी वाय ॲक्सिसला मूव्ह होत असेल, वाय ॲक्सिसवरती मूव्ह होत असेल तर तिला आपण काय म्हणू, वन डायमेन्शनल. म्हणजे वन डायमेन्शनलसाठी किंवा स्ट्रेट लाईनसाठी काय महत्त्वाचं आहे, बॉडी एकतर एक्स ॲक्सिसला मूव्ह झाली पाहिजे किंवा वाय ॲक्सिसला मूव्ह झाली पाहिजे, तरच त्याला काय म्हणायचं, वन डायमेन्शन. आता ज्यावेळेस टू डायमेन्शन म्हणतो आपण, 2D ज्यावेळेस म्हणतो, तर 2Dच्या वेळेस बॉडी एक्स ॲक्सिसवरती ॲज वेल ॲज वाय ॲक्सिसवरती सुद्धा काय झाली पाहिजे, मूव्ह झाली पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, टू डायमेन्शनल. आता हे जे वन डायमेन्शनल आहे, त्या वन डायमेन्शनलचं जर एक्झाम्पल आपण जर घ्यायचं ठरवलं तर एक्झाम्पल काय येणार वन डायमेन्शनलचं. Suppose I am moving along the straight line. So this is the example of one dimensional. One dimensional म्हणजे काय, straight line. That object should be moved along a straight line. So example in body moves along a straight line. Along a straight line. So this is the example of वन डायमेन्शनल. एका डायमेन्शनलमध्ये लक्षात ठेवा मुलांना, बॉडी एक तर एक्स ॲक्सिसवरती मूव्ह होईल किंवा वाय ॲक्सिसवरती मूव्ह होईल, तरच त्याला काय म्हणायचं, वन डायमेन्शनल. ठीक आहे. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये वन डायमेन्शनल शिकायचं आहे, पण 2Dचाही अर्थ बघून घ्या. टू डायमेन्शनल केव्हा म्हणणार, या चॅप्टरमध्ये 2D नाही आहे, टू डायमेन्शनल. टू डायमेन्शनल जो चॅप्टर आहे आपल्याला, तो जो चॅप्टर आहे तो याच्यानंतर आहे. म्हणजे आता जो चॅप्टर आपण स्टार्ट केला आहे तो मोशन इन अ स्ट्रेट लाईन आहे, आणि स्ट्रेट लाईन म्हणजेच कोणती डायमेन्शनल असते, वन डायमेन्शनल. त्या चॅप्टर नंबर 3च्या नंतर जो चॅप्टर शिकायचा आहे आपल्याला तो आहे 2D, दॅट इज टू डायमेन्शनल. आता टू डायमेन्शनलचा अर्थ काय होतो, बॉडी एक्स ॲक्सिसलाही फिरली पाहिजे आणि वाय ॲक्सिसलाही फिरली पाहिजे. एक्स आणि वाय दोन ॲक्सिस ज्यावेळेस तिथे येत असतील तर त्या बॉडीला काय म्हणू आपण, टू डायमेन्शनल बॉडी. त्याचं एक्झाम्पल काय, त्याचे एक्झाम्पल्स असतील टू डायमेन्शनलचं, सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन. तर हे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, हे आपण कोणत्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, टू डायमेन्शनलमध्ये. टू डायमेन्शनल म्हणजे याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर मोशन इन अ स्ट्रेट लाईन या चॅप्टरचा अर्थ किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं काय, तर वन डायमेन्शनल आपल्याला शिकायचं आहे. आणि वन डायमेन्शनल म्हणजे काय, कुठलीही बॉडी जर अलॉंग अ स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, वन डायमेन्शन किंवा स्ट्रेट लाईन. आता या चॅप्टरमध्ये काही फिजिकल क्वांटिटीजचे आपल्याला काय करायचे, काही फिजिकल क्वांटिटीजचे आपल्याला टाईप्स बघायचे. जसं आपण फिजिकल क्वांटिटी बघितली चॅप्टर नंबर 1मध्ये की कुठलीही जर बॉडी असेल, ती बॉडी जर आपण त्या बॉडीला मोजू शकतो किंवा मेजरेबल क्वांटिटी असेल किंवा एनी बॉडी और एनी क्वांटिटी विच वी हॅव टू मेजर, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. तर ही जी फिजिकल क्वांटिटी आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे, चॅप्टर नंबर 1मध्ये, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे टाईप शिकवले होते, कुठले कुठले फंडामेंटल आणि डिराइव्ड. ठीक आहे. आता इथे जे क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये त्या मेनली दोन टाईपमध्ये डिवाईड होतात. तर पहिला जो आहे तो आहे स्केलर क्वांटिटी, आणि दुसरी जी क्वांटिटी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी. तर या चॅप्टरमध्ये हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याला नेमकं दिलेल्या फिजिकल क्वांटिटीपैकी स्केलर क्वांटिटी कुठली आहे आणि वेक्टर क्वांटिटी कुठली आहे ते ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण जर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, त्यानंतर आपण डिस्कस करू वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे काय होते बघा,
फॉर एक्झाम्पल स्केलर क्वांटिटीसाठी मी एक एक्झाम्पल घेतोय. स्केलर क्वांटिटीसाठी आपण एक्झाम्पल घेऊया मास. दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्केलर क्वांटिटी. आता मास ही जी क्वांटिटी आहे ही आपल्याला माहिती आहे, याचं SI युनिट काय किलोग्रॅम. मास हे kg मध्ये मोजतात. मग मास जर आपण kg मध्ये मोजत असू तर ही जी क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी मास ही पूर्णपणे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला काय सफिशियंट आहे, फक्त त्याचं युनिट सफिशियंट आहे. या युनिटला आपण काय म्हणू, मॅग्निट्यूड. युनिट म्हणजे काय, मॅग्निट्यूड. जी फिजिकल क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडमुळे काय होते, एक्सप्लेन होते. जी फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूडमुळे काय होते, एक्सप्लेन करता येते, त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. तिला डिरेक्शनची अजिबात गरज नसते. मॅग्निट्यूड ओनली, इट हॅज नो डिरेक्शन. त्याला कुठल्याही प्रकारची डिरेक्शनची आवश्यकता नसते. अशी क्वांटिटी जी फक्त मॅग्निट्यूडमुळे काय होते, एक्सप्रेस होते. फॉर एक्झाम्पल मास आहे. आता कन्सिडर करा की तुम्हाला टाईम मेजर करायचा आहे, तर टाईम कसा मेजर करणार तुम्हाला माहिती आहे. टाईम कसा मेजर करणार, तुम्ही वॉचमध्ये बघणार आणि टाईम सांगणार. तर हा जो टाईम आहे या टाईमसाठी मॅग्निट्यूड कोणतं आहे, सेकंद. कारण आपल्याला माहिती आहे टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये मोजतो. पण सेकंद हे जे आहे याला काय म्हणतो आपण, युनिट. युनिट ऑफ टाईम. मग हे जे युनिट आहे या युनिटलाच आपण कुठला शब्द वापरला इथं, मॅग्निट्यूड. फक्त याला मॅग्निट्यूड पाहिजे, याला डायरेक्शनची गरज नाही आहे. म्हणून याला काय म्हणतात, याला म्हणतो आपण स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय की अशा क्वांटिटी त्या ज्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी फक्त आणि फक्त युनिट्सची गरज असते. युनिट्स म्हणजे काय, मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. तिथं डायरेक्शनची काही गरज नसते. अशा क्वांटिटीला काय म्हणणार आपण, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. आता हे जे आहेत हे बेसिक एक्झाम्पल्स आहेत. आणखीन जर आपण एक्झाम्पलचा जर विचार केला तर आणखीन आपल्याकडे आहेत एक्झाम्पल्स. स्पीड ही सुद्धा काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे. आणि ही जी स्पीड आहे ही एक्सप्रेस करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण, स्पीड. स्पीड ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी, आता स्पीड कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंदमध्ये. हे जे आहे हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, त्याचं युनिट. त्याला डायरेक्शनची गरज नाही. इट हॅज नो डिरेक्शन. म्हणून या स्पीड क्वांटिटीला आपण काय म्हणणार, स्केलर क्वांटिटी म्हणणार. त्याच्यानंतर डिस्टन्स ही सुद्धा काय आहे, स्केलर क्वांटिटीज आहे. तर या डिस्टन्सला एक्सप्रेस करण्यासाठी आपण कुठले युनिट वापरणार, मीटर. आता हे जे मीटर आहे हे मीटर म्हणजे काय, हे आहे त्याचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडमुळेच काय होतात, ह्या फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस होतात. त्याला डायरेक्शनची काही गरज नसते. सो इट हॅज नो डिरेक्शन. तर अशा ज्या क्वांटिटी आहेत, ज्या क्वांटिटी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडमुळे काय होतात, त्या एक्सप्रेस होतात, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार, स्केलर क्वांटिटी. ज्या क्वांटिटीला डायरेक्शनची अजिबात आवश्यकता नाही अशी क्वांटिटी कोणती, स्केलर क्वांटिटी. काही एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मी डिस्कस केलेले आहेत. मग ही जी स्केलर क्वांटिटी आहे तर ही स्केलर क्वांटिटी आहे मास, टाईम, स्पीड, डिस्टन्स, डेन्सिटी. अशा ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या स्केलरमध्ये पडतात. म्हणजे जिथं फक्त आणि फक्त काय महत्त्वाचं असतं, मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, आता या वेक्टर क्वांटिटीसाठी आपण त्या मॅग्निट्यूडमध्ये जर डायरेक्शन ॲड केलं, सेकंड जी क्वांटिटी आहे ती कुठली आहे, वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटीसाठी काय करू आपण, मॅग्निट्यूड प्लस काय घेऊ, डायरेक्शन. इथं मॅग्निट्यूड प्लस काय घेऊ, डायरेक्शन. मग मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन्स अशा कुठल्या क्वांटिटीमध्ये यूज करतो आपण, त्या क्वांटिटी आपल्याला डिस्कस करायचं. फॉर एक्झाम्पल
मी जर तुम्हाला म्हटलं की डिस्प्लेसमेंट, कारण आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, ते आपण शिकणारच आहोत डिटेल्समध्ये त्या चॅप्टरमध्ये. मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये डिस्टन्स काय असते, डिस्प्लेसमेंट काय असते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे, हे सुद्धा आपल्याला त्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर सध्या आपण काय करत आहोत की स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय शिकत आहोत. स्केलर क्वांटिटी सध्याच बघितलं आपण. स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे. त्याच्यानंतर बघू आपण वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटीसाठी तुम्हाला तर मॅग्निट्यूड आवश्यकच आहे, परंतु त्याचसोबत डायरेक्शनसुद्धा महत्त्वाची आहे. तर फॉर एक्झाम्पल मी इथे घेणार आहे डिस्प्लेसमेंट. पहिलं एक्झाम्पल. तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी मला कोणाकोणाची आवश्यकता घ्यावी लागणार आहे. डिस्प्लेसमेंटसुद्धा कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये. हे जे मीटर आहे हे मीटर म्हणजेच काय, हे मीटर म्हणजे त्याचं SI युनिट म्हणजेच काय झालं, मॅग्निट्यूड. परंतु याच्या सोबतीला काय पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला पूर्णपणे एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांचीही गरज असते, त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. दुसरी जर आपण एक्झाम्पल घेतलं, दुसरं जर एक्झाम्पल घेतलं, समजा वेलॉसिटी जर घेतली, तर ती जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी आपण कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंदमध्ये मोजतो. आणि मीटर पर सेकंद हे काय झालं, याचं युनिट झालं, आणि युनिटलाच आपण काय म्हणतो, मॅग्निट्यूड. कारण प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे. फक्त स्केलर क्वांटिटीमध्ये काय केलं आपण, फक्त ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड असतं अशाच क्वांटिटी आपण स्केलरमध्ये घेतलं आहे. पण वेक्टरमध्ये तसं नाही आहे. वेक्टरमध्ये त्या क्वांटिटीला तर मॅग्निट्यूड आहेच, परंतु डायरेक्शनसुद्धा महत्त्वाचं आहे. अशा क्वांटिटीज ज्या आहेत त्या असतात वेक्टर क्वांटिटी. मग इथं डिस्प्लेसमेंट असेल, वेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, मोमेंटम असेल, तर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज कोणत्या असतात, वेक्टर क्वांटिटी असतात. तिसरं उदाहरण घेतलं मी ॲक्सेलरेशनचं. तर ॲक्सेलरेशनसुद्धा काय आहे, ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर मी चौथं एक्झाम्पल घेतलं मोमेंटमचं, लिनियर मोमेंटम. ही सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या क्वांटिटीजसाठी काय महत्त्वाचं असते, या क्वांटिटीजसाठी मॅग्निट्यूड त्याचबरोबर डायरेक्शन या दोघांचीही त्यांना आवश्यकता असते, म्हणून आपण त्याला काय म्हणू, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. तर आज आपण इथं मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये मोशन म्हणजे काय आणि स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय एवढं शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन ह्या जे काही बेसिक आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.